कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। रायगडच्या रोहा येथील कुंडलिका नदीवरील शिवसृष्टी परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा लोकार्पण सोहळा आज पार पडणार आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्रातील सर्वात उंच असा हा 25 फुटी पुतळा अतिशय रेखीव असून पुतळ्यातील कला संस्कार व्हिडिओचे ख्यातनाम शिल्पकार महेंद्र थोपटे व त्यांच्या सहकार्यांनी हा भव्य पुतळा साकारलाय। पुतळ्याची उंची 25 फूट आहे, तर चबुतऱ्यासह पुतळ्याची एकूण उंची 50 फूट आहे। ब्रॉन्झ या धातूपासून घडवलेला हा पुतळा 8.5 टन इतका वजनाचा आहे। खासदार सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणाऱ्या या लोकार्पण सोहळ्यास छत्रपती घराण्यातील खासदार उदयनराजे भोसले आणि युवराज संभाजीराजेंची उपस्थिती राहणार आहे। तर या कार्यक्रमाला मान्यवरांसह हजारो शिवप्रेमी देखील उपस्थित राहणार आहेत। सबंध रोहा शहर आणि तालुक्यासाठी त्याचबरोबर या विभागातील या परिसरासाठी आपल्या सगळ्यांसाठीच एक अत्यंत अभिमानाचा आनंदाचा दिवस आहे। आपल्या सबंध हिंदुस्थानाचा आराध्य दैवत ज्यांचे एक आगळं वेगळं स्थान आपल्या सगळ्यांच्याच मनामध्ये आहे, आयुष्यामध्ये आहे, असे आपले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा येत्या 3 ऑक्टोबर रोजी इथे पार पडत आहे। छत्रपती उदयनराजे महाराज त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराज आणि राजे त्याचबरोबर छत्रपती सरखेल रघुजा राजे आंग्रे यांच्या आणि त्याचबरोबर तटकरे साहेबांच्या प्रमुख हस्ते आणि उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम आणि हा अतिशय दिमागदार असा ऐतिहासिक सोहळा आपल्या रोहा नगरीमध्ये पार पडणार आहे। याची तयारी गेल्या अनेक दिवसापासून सुरू आहे। आदरणीय आमदार अनिकेतभाई असतील, रोह्यातले आमचे सर्व सहकारी असतील, रोह्यातले नागरिक आहेत, सबंध तालुक्यातील नागरिक आहेत, यांनी अतिशय उत्साहाने या सोहळ्याची तयारी गेल्या अनेक दिवसापासून सुरू केलेली आहे। आणि या सोहळ्याच्या निमित्ताने तालुक्यामध्ये फक्त रोहा तालुक्यातच नाही तर श्रीवर्धन, म्हसळा, तळा, माणगाव तालुक्यामध्ये पोवाड्याच्या स्पर्धा असतील, त्याचबरोबर भजनाच्या स्पर्धा असतील, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा आयोजित केल्या गेलेल्या आहेत। आणि याला उद्दंड असा प्रतिसाद हा सर्वांच्या माध्यमातून मिळत आहे। मी आपल्या माध्यमातून समस्त रायगडवासियांना, रोहेकरांना या 3 तारखेच्या कार्यक्रमाचे मनापासूनचे आमंत्रण या ठिकाणी देते। या ऐतिहासिक सोहळ्यामध्ये आपण सगळ्यांनीच सहभागी व्हावं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आणि शिवसृष्टी आपल्या इथे उभारण्यात येत आहे याचं आपण सगळ्यांनीच खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून त्यांचं या आपल्या रोहा नगरीमध्ये त्या शिवसृष्टीचं स्वागत करावं अशीच विनंती करेन।